गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात. आजची आमची संडे मॉर्निंग अलिबागमध्ये, आमच्या अलिबागच्या घरी. आणि आजच्या स्पेशल ब्लॉगमध्ये आहे अलिबाग बीच, वर्सोली बीच आणि त्याचबरोबर आजीला आमच्या पान दाखवायचं आहे म्हणून सकाळी सकाळी त्याची तयारी केली आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की पितृपक्षाचा महिना चालू आहे, त्यामुळे आपल्या सर्व पितरांना पान दाखवावं लागतं. सो त्याची तयारी करत आहेत. फिश आहे, बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहेत, बघूया आपण काय काय बनवत आहेत. आणि हर्षाली सुद्धा हेल्प करते. पण हेल्प करते. काय काय आज कुठल्या बीचला जायचं आहे आपल्याला? आज काल सांगितल्याप्रमाणे वर्सोली. अलिबाग बीचला नको जाऊया, कारण की अलिबाग बीचला ना पार्किंगचा प्रॉब्लेम असतो. मी त्यांना सर्वांना सांगितलं प्रॉब्लेम, आणि पाणी पण खूप जरा जास्त असतं आणि पाऊस. रील शूट करायची सुंदरी. पण वर्सोलीचा जो स्पॉट आपण सर्वांना दाखवूया की वर्सोलीला कुठे मच्छी भेटते वगैरे, आणि वर्सोली बीच सुद्धा दाखव जिकडे आपण पहिला भेटायचो. हो, आणि अवतार तुम्ही बघू शकता, कारण जेवण चालू आहे, सो म्हणून आम्ही रेडी नाही झालो, कारण की मॅडमला सलूनला पण जायचं आहे. मला हेअर वॉश करायला उद्यासाठी. उठल्यावर एकच गोष्ट होते की अलिबागमध्ये लॅक्मेचा सलून कुठे, एनरिच कुठे. सो मी माझ्या कझिनला फोन करून विचारलं की आपल्या इथे चांगला बेस्ट सलून कुठला आहे. तर शी सेड की रिगल म्हणून एक सलून आहे, आणि तिकडे आम्ही 3 वाजताची अपॉइंटमेंट घेतली आहे. सो लेट्स गो. आता जेवण वगैरे करूया. जेवण आज मच्छी आहे. आजीला आमच्या पान दाखवूया. काय वेगवेगळ्या प्रकारचे पापलेट आहेत, पापलेट आहे, दाखवतो तांदळाची खीर, उंबर, हे सगळं करावं. कधी खाणार एवढं सगळं? आजी खाणार. चल. आज क्लायमेट एकदम सनी पण आहे, पाऊस पण आहे, आणि आज आहे सूर्यग्रहण. सूर्यग्रहणचा आपल्या इंडियामध्ये तर काही इम्पॅक्ट नाही आहे, आम्ही विचारून घेतलं आहे. इंडियामध्ये त्याचे काही वेद नाही आहेत. घरात सगळे हांतरुणं वगैरे तसेच ठेवलेत. राडा ए आई, ब्लॉग चालू आहे. तू काय बनवलास? तिथे आहे ना भेंडी. भेंडीच बनवली अजूनपर्यंत. हे करायचं आहे, पण ते कारले बनवायचे. मच्छी पप्पा बनवणार आहेत. बोंबलाचं कालवण आणि भोपळ्याची भाजी करायची. पापलेट बघ, खावलं बघ कसले. भोपळ्याची भाजी. पहिला मच्छीचं होऊ दे, मग भाज्यांची. बोंबला तर रस्सा असाच चांगला लागतो. पापलेटला खवलं बघ कसले पांढऱ्या पाण्यातले, सफेद पाण्याचे. पप्पा खवलंय ते काय लागलेलं आहे? खवलंय असं वाटतं वाळू लागली. वाळू पण आहे काय? अच्छा. बिस्तराचं पाणी. पापलेट फ्राय अख्खेच टाकलेत. तू काय म्हणतो? भोपळा कारलं झालं रेडी. फिश पप्पा चांगले बनवतात म्हणून पप्पांकडे कॉन्ट्रॅक्ट असतं नॉनव्हेजचा. आणि या मॅडमला चक्कर आली भेंडी वाजता वाजता. माहिती आहे तेलाजवळ जमत नाही, कशाला जायचं? ब्लॅकआउट. ORSP. आता जेवण रेडी झालंय. आता आजीला पान दाखवतोय. आता याल कशा वरती? थांबा, येतो ना जाल गडगडत खाली. उगाच खाली गेलेत तुम्ही. पाणी नाही, पाणी जेवल्यानंतर देईल. काव काव कर, काव काव. पण खाल्लं पाहिजे काय? काव 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 काव. आई काव काव कर, काव कर, काव कर, कर काव काव.
काव काव काव. चला जेवून द्या आजीला. येईल आमच्या आजीला पापलेट आवडायचं. पापलेटच गायब झालंय बरोबर. आणि तिकडे 3 कावळे आहेत. 1 2 3 तुम्हाला दिसतीलच. 3 म्हणजे बाबा, काका आणि आजी वाटते. 3 जण पापलेटची पार्टी करतात. हा तेव्हा एकटी नाही, 3 जण आहेत बरोबर. 3 जण आहेत. 3 जण पापलेटच खातात. चौथा आला कोणतरी. हा पापलेटच नेला तो. पापलेट गायब. तो गायब पापलेट. पापलेट गायब. नो शेअरिंग. बस 3च आहेत बरोबर. आता चौथा आला कोणतरी. हो तो चाललाय. काव गायब. गायब. पापलेट गायब. पेट पूजा झाली मॅडमची. आता चालली सलूनला. म्हणजे मी घेऊन जातोय तुला सलूनला. काय करायचं? हेअर वॉश आणि आईला हेअर कलर. हेअर वॉश परवाच मी क्लीनअप केले त्याने आयब्रोज केले. ठीक आहे. तरी ग्लो नाहीये फेसवर. त्याला काहीच उपाय नाही. बघूया इकडचं रिगल सलून कसं आहे ते. पण आता मला दुसरं काय करायचं नाही. काहीच करायची गरज नाही. हेच करायचं. बेबी शॉवरच्या टायमाला कर. बेबी शॉवरच्या टायमाला करणारच. पण तरी काय उपयोग नाही. आणि नेल आर्ट बेबी शॉवरला. बेबी शॉवरला ते आपलं जे ठरलेलं आहे. नेल्स बाय भूमी नेल आर्ट बाय भूमी पटेल. चालेल चल ठीक आहे. रेडी हो लवकर लवकर जाऊया. ड्रेस उद्घाटन केलं ड्रेस. मोमेंटनी नेक्स्ट मधून. हा राईट. आणि हा आधी वेगळं वाटायचं कारण तेव्हा एवढा बंप नव्हता. आता बंप आल्यामुळे तो जरा थोडासा बंप आलाय. थोडासा चांगला वाटतं. आलाय. 7 मंथ मध्ये जरा जास्त दिसतोय ना. अजून वाढेल. 7 मंथ एंड होता होता. हो म्हणून हा जरा वर गेलाय. चलो चलो चलो. आम्ही रेडी झालोय आणि चाललोय आता सॅलूनला. आणि अशी गंमत झाली आहे ना की ह्याचा ना पाय खूप दुखतोय. आणि त्याचं कारण काय माहितीये का? ह्या महाशयनी लेग्स मारलेत. पहिली गोष्ट तर ह्याला समजत चुकीच्या दिवशी मारली. लोअर बॉडी केल्यानंतर नेक्स्ट डे कार्डिओ करायचा. मग त्याच्यानंतर गॅप घेऊन लेग्स मारले. नाही अप्पर बॉडी केल्यानंतर कार्डिओ करायचं. त्याच्यानंतर लोअर बॉडी करायची. पण ह्यानी बॅक टू बॅक सगळं अप्पर बॉडी पण केली आणि लगेच नेक्स्ट डे लोअर बॉडी पण केली. पाय एवढे दुखतात आणि त्याच्यात पाय एवढे दुखतायत ना लिटरली. त्याला उठवत पण नाही, बसवत पण नाही आणि चालता पण येत नाही. आणि आता क्लच होईल. हां गाडी चालव जमेल ना. येस. असं लिटरली चालतोय ना की सगळे हसतायत त्याला. इकडे आहे रिगल सलून. आई आणि अर्षाईला घेऊन जातो आता. लिलाय हॉटेलच्या समोरच आहे. एकदम जास्त काही लांब नाही आहे घरापासून आमच्या. आमचं घर आहे श्रीबागमध्ये. चढायला जमते ना वरती. हळूहळू चढते. तुम्हाला जमतंय ना. जमते. जमून घेतोय. ही आहे रिगल सलून आणि खूप टकाटक वाटतंय. एक साईडला आईचं हेअर कलर चालू केलंय आणि आता तिकडे हर्षदीला हेअर वॉशसाठी गेली आहे. लेट्स सी किती वेळ लागतोय. आईला हेअर कलरसाठी एवढे सगळे शेड्स दिलेत विथ नो अमोनिया. त्यातला आईने हा सिलेक्ट केला आहे. डार्क ब्राऊन नाही, लोरियलचा. किती सारे शेड्स आहेत यांच्याकडे. बरेच प्रकारचे व्हेरायटीज आहेत. गोदरेज, लोरियल अँड मॅट्रिक्स. सो वी आर गोईंग फॉर लोरियल. बघूया आता बिफोर अँड आफ्टर लुक. बिफोर तर खूप जास्त वाईट झाले हे बा. आफ्टर पण दाखवूया आपण सगळ्यांना. कसं वाटतंय? कसं वाटतंय? झोपू नकोस. झोप येते. कुठला लावला? डिओनचाच आहे. नाईस. मला खोटं बोलून आलेस. बोले हेअर वॉश करायचं. आता काय ट्रिम पण करायचं आहे तुला? ट्रिम करायचे बिकॉज खाली स्प्लिटिंग झाली. ठीक आहे. मला नाही आवडत केस कापलेले. नशीब लागतं असं नवरा आणि असा मुलगा भेटायला. शांत बस. हे शांत बस. मी लग्नाआधी पण हेअर वॉश करायची. माहिती आहे ना. ओके माहिती आहे ना. माहिती आहे.
आम्हाला जायचं अलिबाग बीचला आणि नंतर आठवण पडली की आमची सेल्फी स्टिक आम्ही घरीच विसरून आलो आहे. जाऊन या दोघींचा पार्लरचा आठवेपर्यंत विचार केला की सेल्फी स्टिक जाऊन घेऊन येतो. आता जाऊया. सेल्फी स्टिक अशी साधीशीच घेतली आहे, जास्त महाग नाही घेतली आहे बिकॉज ऑलरेडी आपल्याकडे गोप्रो वगैरे सगळं आहे म्हणून जास्त अननेसेसरी खर्च नाही केला. अशी नॉर्मल चालू कंपनीचीच घेतली आहे. जाऊन बघतो आता यांचं झालं आहे की नाही. बराच वेळ झाला, कलर सुकायला पण आईचा वेळ लागतो. लेट्स सी. आईचा हेअर कलर झाला आहे, फक्त सुकायची वाट बघतोय. वॉश झाला की निघणार आम्ही. मॅडमची ट्रिम. हर्षलीचं हेअर वॉश करून झालं आहे. आता फायनल स्टेपवरती आहे हेअर ड्राय आणि हेअर सेट. असं वाटतं बिफोर आणि आफ्टर लुक. कंप्लीट. छान दिसते आता, छान दिसते. हॅपी. तुझं गाव काय आहे. सुंदरसारखी दिसायला लागली. छान वाटतं. माझे पहिलं होतं सेटेड लग्नाआधी. आता पण छान सेटल झाले. लग्नाआधी मी असंच लुक करून ह्याला भेटायचं आणि ह्याला आवडायचं. ओपन हेअर्स आणि ओपन हेअर्स मला सूट होतात. सेटेड मेन म्हणजे हेअर वॉश मी करते नेहमी, पण मला उद्या देवघर बसणार आहे म्हणून मला सेटेड लुक हवा ना. सेटेड लुक हवा होता म्हणून मी ठरवलं की हेअर वॉश करूया आपण अलिबाग. तुझी वॉक एकदम पेंग्विन वॉक झाली. पेंग्विन वॉक. पेंग्विन वाटते, पेंग्विन लांबून. तरी मी ट्राय करते बट तसंच होतंय. चल सेल्फी स्टिक घेतली बघ मी. हो हां ही बघ. आपली जी सेल्फी स्टिक होती ना ती खराब झालेली. हर्षाली ना ब्लाऊज विसरली आहे घरी म्हणून आईला बोललो तुझे हेअर वॉश होईपर्यंत. ब्लाऊज स्टिच केलाय मी, फक्त त्याला टाईट करायचं थोडंसं. थोडासा लूज झालाय तर तो मला आता उद्या भावकीच्या साडीचा. हो ते कुळदेवताची साडी असते ना भावकीची त्याची, भावकीची, तर ती थोडीशी मला लूज झाली आहे. सो त्याला आता थोडंसं अल्टर करायचं आहे, अर्धा इंच. जाऊया घरी. मस्तच वाटतात ना हेअर्स. खरंच मस्त वाटतं. छान सेटल्ड केलेत. आय मीन एकदम प्रोफेशनली केलं आणि चांगलं काम आहे त्यांचं. आणि तो काय बोलत होता माहितीये, तो असा बोलत होता की म्हणजे प्रेग्नन्सी नंतर, पोस्टपार्टम नंतर तुम्ही कुठल्याच डॉक्टरकडे किंवा कुठल्याच सॅलॉनमध्ये जाऊ नका फॉर हेअरफॉल. कारण जेवढं तुम्हाला हेअरफॉल होतं ना ते 2 इयर्समध्ये जसं जसं बाळ वाढतं तसं तसं हेअरफॉल्स पण कमी होतात. ओके. नॅचरली म्हणजे. हां म्हणजे नॅचरली. आणि जे 3 मंथ्स असतात ना शेवटचे, त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिशन्स भेटतात ना आपल्याला, त्याच्यामध्ये जेवढे वाढतात ना केस तेवढेच नंतर हेअरफॉल होतात. बट ते ठीक आहे, ते नॅचरल आहे, त्याला काहीच करू नाही शकत. इव्हन सॅलॉन पण काही नाही करू शकत. आणि डॉक्टर्स मिलॉक्सिडाईन म्हणून असं एक मेडिसिन्स असतं, ते डॉक्टर आपल्याला देतात. त्यांना असं वाटतं ते मेडिसिन्स देतात बट ते मिलॉक्सिडाईन असं, पण ते नाही यूज करायचं असतं. सो म्हणून चांगलं नॉलेज दिलं त्यांनी मला. नाही खरंच प्रोफेशनल काम पण चांगलं. हो आणि म्हणजे चांगलं सांगितलं नाही तर खूप. आणि ते बोलतात की जास्त केस गळतात डिलिव्हरी नंतर, मग लेडीज तर जास्त करून तोच विचार करतात की एवढं गळतात आणि त्याच विचारमध्ये अजून गळतात. टेन्शननी. सो जास्त टेन्शन घेऊ नका. गळले तरी ठीक आहे, जाऊ द्या जेवढे गळतायत, पण जसं जसं बेबी ग्रो होतो तसं तसं आपले हेअर्स पण ग्रो होतात. सो ठीक आहे. आणि माझे केस ऑलरेडी वाढ होते पण पातळ खूप झाले. आणि कुणाला त्याच्यावर डिसअपॉइंट झालंय की तू केस का कापले. कारण ते खूप स्प्लिट एंड्स पण होते आणि जरा पातळ पण झालेले खालून. सो म्हटलं थोडंसं ट्रिम करूया. त्याने मला परमिशन एवढीच दिलेली. तू केवढी केलीस? मी एवढी. नेक्स्ट टाइम परमिशन तुला देणारच नाही मी. काय आलं?
नको हॉर्स राईड. क्लायमेट छान वाटतं. फक्त पाऊस नाही पडला पाहिजे. हा इकडून चालत चालत पण जाऊ शकतेस, फक्त मध्ये झेट्टी येईल तेवढं चालमळची. ते स्कूटीवाले बोलतात स्कूटीचा राऊंड मारा. हा माहिती इथे बसायचो मस्त आपला स्पॉट. स्कूटीवाले बोलतात आई स्कूटीवाले बोलतात स्कूटीचा एक राईड घ्या. मी बोललो नको यार लहानपण गेलंय इकडचाच आहे मी. त्या दगडावर बसायचो आणि तिकडे मी बसून ह्याचा व्हिडिओ काढायचे स्लोमो. आणि जास्त करून तिकडे बसायचो बाईक पार्क करून तिथे. तिथेच बसायचो. बाईक तिकडे पार्क असायचं तिकडून तिकडे बसायचो. बीचवर जास्त संबंध नाही, खूप ऊन असायचं ना. रस नाहीये एकदम खाली खाली आहे सगळं. चलो सुंदरी शूट करूया पटकन. सुंदरी शूट करायचं तुला म्हणून तर केस सेटायला केले. वा. वर्सोली बीच बोलून डोका खाल्लं होतं नुसतं. आणि इथे आणलाय कशाला फोटो काढायला. मला वाटलं जुन्या आठवणी दाखवते पाठीपासून की आपण इथे भेटायचो इथे बोलायचो वगैरे वगैरे. आणि इथे आलं मला बोलतो सुंदरी व्हिडिओ काढ बोलतो माझा. नाहीतरी कुठे घरात फ्लेक्स करणार सुंदरीवर. पूर्ण वर्सोली बीच खाली आहे बघ. पूर्ण खाली हवा तेवढा सुंदर. वर्सोली बीच नंतर आम्ही आलो अलिबाग बीचला. कारण माझ्या रगडाला रगडापुरी खायची होती. तू काय घेतलाय? शेवपुरी. श्री समर्थ कृपा. हा इथेच येतो आम्ही खायला. यांच्याकडे येतो चांगला असतं. रगडा खाल्ला वाटगाभर. आता सुकीपुरी. अजून काय हवं मॅडम? माहिती आहे. झालं समाधान? ते दिसतंय सगळ्यांना. आज पूर्ण दिवस फिरून झाल्यानंतर संध्याकाळचे 7 वाजले आम्हाला घरी येता. आणि घरी येऊन जरासं रिलॅक्स झालोय आणि फ्रेश पण आणि भूक पण लागलेली मला. आणि ह्याला वाटत होतं मी मुद्दामून बीचवर जायला नाटक करते. भूक लागली पुन्हा गाडीमध्ये करत होती. काय बोलते रगडा पॅटीस किती दिवसापासून. आणि ह्याला असं वाटतं मी बहाना करते बीचवर जायला. आधीची इच्छा पूर्ण करून टाकली रगडा पॅटीस. आणि बघितलं पण हिने पूर्ण 2 मिनिटात संपवलं. रगडा पॅटीस पण शेवपुरी पण सुक्यापुरी वाली ती. हा सुकीपुरी पण मी सगळी संपवली. आणि याने मला गाडीत ओळखला. तिला काहीतरी पाहिजे झालंय. ती मला रिप्लायच देत नाहीये. कारण मला ना कुठे फिरायला गेल्यावर असं जायचं आणि ते बघितलं परत गाडीत बसायचं आणि परत खायचं. मला असं नाही आवडत. मला असं जायचं थोडं रिलॅक्स व्हायचं बसायचं थोडंसं तिकडेचं एन्व्हायरमेंट जे असतं फील करायचं. आणि हा तसा कंटाळा येतो बिलकुल नाहीये. हा खूप पकाव आहे. आणि ह्याने तुम्हाला लास्ट टाइम पण पकवलेलं की मी कुठेतरी घेऊन जाणार आहे. नेणार आहे ना बाबा. आता मला सांग एवढ्या एक्सपेन्सिव्ह ठिकाणी आपण जायचं बरोबर. एवढे पैसे भरायचे आणि तिकडे जाऊन तू एन्जॉय नाही करू शकतो. मग त्याला पैसे भरून काय मतलब आहे? एन्जॉय काय करायचंय? पण तुला समजेल ती जागा तशी आहे ना. पैसे वसूल झाले पाहिजे तिकडे. म्हणून तर माझं फक्त एकच प्रॉब्लेम आहे की मी काही मला जात नाही. म्हणजे जे आधी जातं नॉर्मल डेजला ते आता काहीही खाऊ शकत नाही ना. सगळं बर्डन ह्याच्यावर आहे. एवढं चांगल्या ठिकाणी जाऊन तू जर काय एन्जॉयच नाही केलंस तर मग पैसे एवढे फुकट जातील ना. म्हणून मला थोडं थांबून जाऊया. आहे डोक्यामध्ये गेलं ना विसरलं नाही मी. डोक्यामध्ये अजून बरंच काय माझा बर्थडे येतोय बेबी शॉवर आहे सगळ्या गोष्टी आहेत. सगळं करू आपण. टेन्शन बर्थडेला तर त्याने फिक्स केलं छोटासा केक आणणार. तुझ्या जास्त जोरात नाही बर्थडे करायचा आम्हाला. छोटासा केक आणणार आणि तो कट करणार आणि काहीतरी गिफ्ट देणार. गिफ्ट तुला पाहिजे तू फक्त बोल क्या चाहिए. ओके सो आजचा ब्लॉग असा होता. आम्ही वर्सोली बीचवर गेलो. थोडंसं आम्हाला व्हिडिओ शूट रील शूट करायचं होतं. आणि बरेच वर्षापासून मला वर्सोलीला जायचं होतं पण आम्ही कधी चौलला असल्यामुळे एवढं लांब जाता नाही यायचं आम्हाला. सो छान होता आजचा दिवस. आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. उद्या देवांचा ब्लॉग नक्कीच बघायला विसरू नवरात्री नका. आहे. सो नवरात्रीच्या ऍडव्हान्स मध्ये सर्वांना खूप शुभेच्छा. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आमचे देव कुटुंब आणि 5 देव्यांच्या ओट्या भरायच्या. शीतळा देवी ब्राह्मणी देवी जी आमची कुळदेवी आहे. अजून 2-3 देवी आहेत. सो उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग कसा होता ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जे नवीन असतील त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय एव्हरीवन.